आपल्या घरी शिळ्या पोळ्या उरतात. शिळ्या पोळ्या सगळ्यांना खावा वाटत नाहीत. त्यासाठी आपण अशा प्रकारे नाश्ता करणार आहोत. एका मोठ्या कटोरीमध्ये 2 ते 3 चम्मच बेसन टाकणार आहोत. बेसन आपल्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता. त्यानुसार आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि जिरं आणि थोडं लाल तिखट टाकून थोडंसं कोथिंबीर टाकणार आहोत आणि छान पाणी टाकून याचा व्यवस्थित घोल करून घ्यायचा आहे. असं गोठुळा मोडत मोडत छान याचा आपण व्यवस्थित घोल करून घ्यायचा आहे. जास्त घट्ट ठेवायचं नाही. असं गोठुळा मोडत मोडत सर्व घोल आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी जसं लागलं तसं टाकत जायचं आहे. डिघोळ्या मोडत मोडत आपल्याला पाणी ॲड करत जायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला गोड पातळच करायचा आहे. जसं आपण ब्रेड पकोडे करतो त्याच प्रकारचे यालासुद्धा आपल्याला घोल तशाच प्रकारचा करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारचा घोल आपण तयार करून घेतलेला आहे. आता आपण 3 ते 4 बटाटे मीडियम साईजचे उकळून घेतलेले आहेत आणि थोडेसे वाटाणे. त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. थोडंसं लाल तिखट पावडर आणि हिरवी मिरच्या 2, 1 टोमॅटो आणि 2 मीडियम साईजचे कांदे आणि भरपूर सारी कोथिंबीर छान बारीक चिरून आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि आता एक सिक्रेट गोष्ट म्हणजे आपण त्यात चाट मसाला टाकणार आहोत. त्यामुळे आपले वडे छान चटपटे होतील. आता हे सगळं मिश्रण आपण हातांच्या सहाय्याने छान मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित सगळीकडे आपण मिक्स करून घेतलेले आहेत. आपण अशा चपात्या घेतलेल्या आहेत. त्या चपात्याला आता आपण बनवलेलं मिक्सर छान व्यवस्थित सर्व बाजूने लावून घेणार आहोत. अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही हाताच्या सहाय्याने पण सर्व बाजूनी छान व्यवस्थित लावून घेऊ शकता. सगळीकडून सारखं लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान चमच्याच्या सहाय्याने मी व्यवस्थित सर्व लावून घेतलेले आहेत. आपण हे आता आपल्या आवडीनुसार आपण चाकूने छान कट करून घेणार आहोत. तुम्ही पिझ्झा कटरने पण छान कट करू शकता. मी असे छान पिझ्झा आकाराचे छान कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता. असे कट करून घ्यायचे आहे. कट झाले की आपण असे 2 तुकडे एकावर एक ठेवून त्याला छान दाबून प्रेस करून घेणार आहोत. 2 असे तुकडे घ्यायचे आणि एकावर एक ठेवून छान दाबून घ्यायचे आहेत. मटेरियल बाहेर निघलेले छान मधामध्ये दाबून छान व्यवस्थित करायचं. हे सर्व आपण असेच एकावर एक ठेवून दाबून छान व्यवस्थित घेणार आहोत. बघा छान व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. खायला पण खूप छान लागतात. कधीतरी आपल्या घरी अशा पोळ्या उरल्यावर आपण नक्की अशी रेसिपी करून बघा. खूप छान लागते. बघा आता एका कढईमध्ये आपण तळण्यासाठी तेल टाकणार आहोत. बघा कढई अशी थोडी रुंद बुडाची घ्यायची आहे त्याच्यामुळे आपण जास्त तळू शकतोय. मग अशी घ्यायचे आणि आपण जे बनवलेला घोल होता त्याच्यामध्ये आपण बनवलेले हे मिक्स चांगले डुबून घ्यायचे आहे आणि चव बाजूने आपलं मिक्सर लावून छान व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. बघा चमच्याच्या सहाय्याने मी सर्वीकडं बेसनाचा घोल लावून घेत आहे आणि एक एक करत तेलामध्ये सोडत आहे. तेल पण छान हाय फ्लेमवर तापून घेतलेले आहे आणि आता मी मीडियम गॅस केलेला आहे. मीडियम गॅसवर छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मी थोडं तेल वरून टाकलेलं आहे. तर छान दुसऱ्या बाजूने पण मी पलटून घेत आहे. छान आलटून पलटून छान फ्राय करून घ्यायचे आहेत. छान झालेले आहेत बघा दिसायला पण 3 ते 4 मिनटासाठी छान असे आपण आलटून पलटून छान आपण फ्राय करून घेतलेले आहेत. बघा किती छान आपले छान फ्राय झालेले आहेत. खायला पण खूप छान लागतात. मग आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. छान झालेले आहेत आपले वडे. आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर राहिलेले पण पकोडे आपण सर्व अशाच प्रकारे तळून घेणार आहोत. बघा एक एक करून मी पूर्ण वडे तेलामध्ये सोडून छान फ्राय करून घेत आहे. बघा सगळे मी फ्राय करून घेतलेले आहेत. बघा किती छान झालेले आहेत. खायला पण खूप भन्नाट लागतात. आपल्याकडे कधीतरी अशा पोळ्या उरल्यावर आपण अशी रेसिपी नक्की करून बघा. थँक्यू.